चला पहा लेकरांनो, सुरुवात करूयात नेक्स्ट पॉइंटला. तो आहे कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी जनरेटर, किंवा तुम्ही असं म्हणा कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मशीन. कुठेच काही फरक पडणार नाही. कारण ओव्हरऑल आपल्याला माहिती आहे की मशीनचं कन्स्ट्रक्शन हे मोटरसाठी आणि जनरेटरसाठी कसं आहे लेकरांनो, सेम आहे. बरोबर आहे. फक्त काय होतं रे, की ज्या वेनी तुम्ही इनपुट देताय त्याच्याच वेनी त्या प्रपोर्शन वे मध्ये आपल्याला आउटपुट मिळत असतं. म्हणजेच इलेक्ट्रिकल इनपुट दिलं तर आउटपुट मेकॅनिकल मिळतं, त्याला तुम्ही डीसी मोटर म्हणणार. जर इनपुट मेकॅनिकल दिलं आणि आउटपुट जर तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळाली तर ह्याला तुम्ही डीसी जनरेटर म्हणणार. ही साधी सरळ सोपी गोष्ट तुम्हा सर्वांना अगोदरपासून माहिती आहे. ठीक आहे. चला कन्स्ट्रक्शन म्हणजे कन्स्ट्रक्शन सुरुवात करू. तर लेकरांनो इथे बघा रे, तर हे जे आहे लेकरांनो ह्याला म्हणायचं हेट्रोपोलार कन्स्ट्रक्शन म्हणायचं. काय म्हणायचं रे? हेट्रोपोलार कन्स्ट्रक्शन. हेट्रोपोलार कन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे, की जे पोल आहेत ते अशा प्रकारे आपल्याला आउटसाइड दिसतात. ह्याला म्हणायचं लेकरांनो हेट्रोपोलार कन्स्ट्रक्शन. येस. काय म्हणायचं ह्याला? हेट्रोपोलार कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. पोल्स आर प्रोजेक्टेड आउटसाइड. तर याचाच अर्थ काय लेकरांनो? पोल्स आर प्रोजेक्टेड आउटसाइड किंवा आउटवर्ड. पोल्स आर प्रोजेक्टेड आउटसाइड किंवा पोल्स आर प्रोजेक्टेड आउटवर्ड. मग इथे काय बघताय तुम्ही? तर ह्याच्यावरती जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला मी इथे मेन्शन करून दाखवतो. तर हे जे आहे स्लिप फर्स्ट नंबरचा तो योक आहे. काय आहे लेकरांनो? योक. इथे जे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय 3 नंबरची, ही आहे लेकरांनो, येस, ही आहे फील्ड वाइंडिंग. ओके. हे काय लेकरांनो? फील्ड वाइंडिंग. जे 5 नंबरचं आहे लेकरांनो ते आहेत आर्मेचर स्लॉट. काय रे लेकरांनो? आर्मेचर स्लॉट. जे 7 नंबर आहे लेकरांनो ते आहे कम्युटेटर. त्याला तुम्ही स्प्लिट रिंग, स्प्लिट रिंग, त्यालाच तुम्ही काय म्हणणार? कम्युटेटर. क्लिअर आहे? स्लिप रिंग किंवा कम्युटेटर. त्याच्यानंतर लेकरांनो 4 नंबरचा आहे ह्याला म्हणायचं पोल शू. ह्यालाच काय म्हणायचं रे? पोल शूज. हा जो आहे लेकरांनो त्याला बेस म्हणा. करेक्ट आहे. 2 नंबर जो आहे त्याला बघा ना योक म्हणले आपण, याला इथं फ्रेम म्हणा. फ्रेम म्हणा. 6 नंबर जो आहे तो लेकरांनो काय रे? ठीक आहे, आर्मेचर कंडक्टर आहे. हा हा स्लॉट झाला. 6 नंबरचा काय लेकरांनो? 6 नंबरचा जो आहे तो आहे आर्मेचर. येस, आर्मेचर कंडक्टर. ओके. येस सर. जो 8 नंबरचा आहे लेकरांनो, त्या 8 नंबरच्याला म्हणतो आपण शाफ्ट. ठीक आहे. शाफ्ट किंवा त्याला की की सुद्धा म्हणतात. हे अशा प्रकारे इथे लिहिलेले आहे. ठीक आहे. मग 10 नंबर तुम्हाला कळतं हे काय लेकरांनो? नट बोल्ट आहेत. ठीक आहे. जिथे लॉक केले त्याला आपण नट बोल्टनी फिट केलंय ते 10 आहे. म्हणजे 10 नंबर काय शो करतो आपल्याला? येस, नट बोल्ट फिटिंग. काय रे लेकरांनो? नट बोल्ट फिटिंग. ठीक आहे. आणि 8 नंबरला तुम्ही काय म्हणू शकता लेकरांनो? ठीक आहे. चला. मग आता आपल्याला माहिती आहे लेकरांनो, की सगळ्यात जो आउटर मोस्ट पार्ट ऑफ द डीसी मशीन कुठलं आहे? योक. बरोबर आहे ना? काय सांगायची गरज आहे? द आउटर मोस्ट पार्ट ऑफ द बॉडी इज नोन ॲज योक. आणि हा जो योक आहे तो ऍक्ट ॲज अ होल प्रोटेक्टिंग कव्हर फॉर द इंटरनल पार्ट ऑफ द डीसी मशीन. जो आउटर मोस्ट पार्ट आहे डीसी मशीनचा, तो आउटर मोस्ट पार्ट इंटरनल प्रत्येक पार्टला लेकरांनो काय करतो रे? मेकॅनिकल प्रोटेक्शन देत असतो. ठीक आहे. एखादा जर ऑब्जेक्ट त्याच्यावरती फॉल झाला तर तो इंटरनल पार्टला डॅमेज होऊ देत नाही. म्हणजेच काय करतोय? मेकॅनिकल प्रोटेक्शन देतोय. त्याचबरोबर इट विल प्रोटेक्ट अगेन्स्ट द ॲबनॉर्मल ॲबनॉर्मल ॲटमॉस्फेरिक कंडिशन. सर कुठल्या कुठल्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहेत लेकरांनो? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, डस्ट ॲटमॉस्फिअर, क्लाउडी ॲटमॉस्फिअर, ठीक आहे, मॉइश्चर असणारं ॲटमॉस्फिअर. ह्या सगळ्या ॲटमॉस्फिअर पासून जो इंटरनल पार्ट आहे त्याला प्रोटेक्ट करणारा कोण आहे लेकरांनो? तो म्हणजे योक. बरोबर आहे ना? येस सर. ठीक आहे. चला मग पहा ह्याच गोष्टी ऍड केल्यात. सो योक इज अ मॅग्नेटिक फ्रेम आणि त्याचबरोबर ही मॅग्नेटिक फील्ड पास करायला सुद्धा काय करतो लेकरांनो?
मदत करतो. हे जे पोल आहेत या पोलला फिटिंगसाठी सुद्धा मदत करत असतो. प्रत्येक गोष्ट मी या ठिकाणी छान प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न तुमच्या सोबत समोर मांडलेला आहे. ठीक आहे, चला पाहून गेले मित्रांनो. Yoke provides the protection to the rotating winding and other part of the machine from moisture, dust. ठीक आहे, किंवा लेकरांनो या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता atmospheric condition. काय म्हणू शकता रे? atmospheric condition. That's it. Yes, it provides the mechanical support to the pole. आहे का नाही रे? It provides mechanical support to the pole and act as a protecting cover for the whole machine. Yes? Yes or no? Yes, sir. It carries the magnetic flux produced by the pole. हे जे पोल आहेत, कुठले पोल रे? येस, फील्ड वाइंडिंग किंवा फील्ड पोल आहेत. हे जे फील्ड पोल आहेत हे काय करतात? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतात आणि ही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेली या पूर्णच्या पूर्ण या फ्रेम मध्ये ह्या योक मध्ये काय होतं लेकरांनो? सर्क्युलेट होत असते. ठीक आहे, म्हणून इथे लिहिलंय इट कॅरीज द मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय द पोल विच प्रोव्हाइड्स द पाथ फॉर द मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे, मग आता लेकरांनो हे जे पाथ फ्लो होतात ना, म्हणजे इथून जे मॅग्नेटिक फील्ड पास होते, बरोबर आहे. मग हे जे आपण योक साठी जे मटेरियल वापरणार आहोत ते योकचं मटेरियल हे कसं पाहिजे? तर लो रिलक्टन्स आणि हाय परमेबिलिटी वाला पाहिजे. सर, लो रिलक्टन्स आणि हाय परमेबिलिटी म्हणजे काय हो? तुम्ही विसरलात का रे? रिलक्टन्स ही एक मॅग्नेटिक मटेरियलची प्रॉपर्टी आहे जी की मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करते. येस सर, आलंय, थोडं थोडं क्लिक झालंय सर. रिलक्टन्स ही काय? ही मॅग्नेटिक मटेरियलची प्रॉपर्टी आहे जी की मॅग्नेटिक फ्लक्सला काय करते लेकरांनो? अपोज करते. मग मला सांगा, जेवढं लो रिलक्टन्स तेवढं मॅक्झिमम फ्लक्स काय होतील लेकरांनो? पास होतील. ज्याप्रमाणे कमी रेजिस्टन्स असलं की मॅक्झिमम करंट फ्लो होतो का नाही? होतो सर. म्हणजे लो रेजिस्टन्स, हाय करंट, लो रिलक्टन्स, हाय मॅग्नेटिक फ्लक्स. कळतंय? कळतंय. छान. चला बघा रे मग. मग काय काय लेकरांनो? मटेरियल युज्ड फॉर द योक आर बेसिकली लो रिलक्टन्स. कसं लेकरांनो? लो रिलक्टन्स. इथेच याला ब्रॅकेट मध्ये लिहितोय हाय परमियाबिलिटी. Low reluctance and what? High permeability, such as cast iron, silicon steel, rolled steel, cast steel, etc. कुठले कुठले मॅग्नेटिक मटेरियल आहेत बघा लेकरांनो? कास्ट आयरन आहे, सिलिकॉन स्टील आहे, रोल्ड स्टील आहे, कास्ट स्टील आहे. ठीक आहे, मग आता हे जे मटेरियल आहे ते यूज कसा होतो? तर लेकरांनो, जर स्मॉल डीसी मशीन असेल तर योक हा कास्ट आयरन पासून तयार होतो. स्मॉल डीसी मशीन असेल तर योक हा कास्ट आयरन पासून तयार होतो. जर लार्ज डीसी मशीन असेल तर योक इज मेड अप ऑफ कास्ट स्टील और रोल्ड स्टील. कास्ट स्टील और व्हाट? रोल्ड स्टील. ठीक आहे, कळतंय? ओके सर, चला पुढे पाहू. हे पहा रे, आता इथे जे कन्स्ट्रक्शन आहे ते आहे पोल बद्दल, पोल शू बद्दल आणि कोर बद्दल. ठीक आहे, पोल कोर बद्दल. लेकरांनो, हा पूर्णच्या पूर्ण जो दिसतोय हा झाला पूर्णच्या पूर्ण एक पोल. ह्याच्यानंतर हे जे एजेस आहेत ह्याला म्हणायचं पोल शू. हा जो एज पॉइंट या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा कशाचा आहे लेकरांनो? हा आहे पोल शूजचा. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला? याच्यावरती कुठली वाइंडिंग आहे रे? फील्ड वाइंडिंग प्लेस केलेली आहे. ठीक आहे, फील्ड वाइंडिंग वाउंड केलेली आहे. ठीक आहे, चला बघा रे, अ पोल ऑफ अ जनरेटर इज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. सर, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय? की लेकरांनो, तुम्ही जर विसरला असाल तर तुम्हाला मी आठवण करून देतो की हे सपोज जर आपण म्हटलं आयरन कोर आहे. काय मुलांनो? आयरन कोर. आणि या आयरन कोर वरती जर अशा प्रकारे कॉईल वाउंड केली आणि कॉईल वाउंड करून जर इकडे जर अशा प्रकारे जर आपण सप्लाय देतोय, ठीक आहे, तर ह्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेट. काय म्हणतो रे? इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि इलेक्ट्रोमॅग्नेट काय? हा एक आर्टिफिशियल मॅग्नेट आहे. परमनंट मॅग्नेटशी लहानपणी खेळलात ना तुम्ही? येस और नो? येस सर. मग हा हा जो आहे तो आर्टिफिशियल मॅग्नेट आहे जो की आपण आपल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या अप्लायन्सेस मध्ये पाहतो. जसं की आपला जो सिलिंग फॅन आहे, टेबल फॅन आहे, वॉटर पंप आहे. ठीक आहे, मग ती घरची मोटर असू द्या, शेतातली मोटर असू द्या, वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी काय लेकरांनो, तर ह्याच गोष्टी तिथे आपण डिस्कशन मध्ये पाहत असतो. ठीक आहे, चला बघा रे, अ पोल ऑफ अ जनरेटर इज इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट बघा ना, इथे सुद्धा तेच झालंय. त्या वाइंडिंगच्या अक्रॉस आपण इथे काय देणार आहोत? त्याला सप्लाय देणार आहोत, इथे डीसी देणार आहोत.
ठीक आहे, हे झालं सप्लाय. म्हणजे झालं का नाही इलेक्ट्रोमॅग्नेट? येस सर. ठीक आहे. अ पोल ऑफ अ जनरेटर इज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. द फील्ड वाइंडिंग इज वाउंड ओव्हर द पोल. दॅट्स इट. द फील्ड वाइंडिंग इज वाउंड ओव्हर द पोल. दॅट्स इट. सेकंड पॉइंट सुद्धा क्लिअर आहे. सॉरी, फर्स्ट पॉइंट क्लिअर आहे. सेकंड पॉइंट, पोल प्रोड्यूस द मॅग्नेटिक फ्लक्स व्हेन द फील्ड वाइंडिंग इज एक्साइटेड. अरे ह्या फील्ड वाइंडिंगला जर एक्साइटेशन दिलं, सप्लाय दिलं लेकरांनो, डीसी एक्साइटेशन दिला, तर काय प्रोड्यूस करतील? मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस करतील. बरोबर आहे. मग पोल शू इज अन एक्सटेंडेड पार्ट ऑफ द पोल. बघा, पोल शू कसे आहेत? एक्सटेंडेड आहे. हा एक्सटेंडेड पोर्शन आहे. हा एक्सटेंडेड पोर्शन आहे. यस और नो? यस. पोल शू इज अन एक्सटेंडेड पार्ट ऑफ द पोल ड्यू टू इट्स कर्व शेप. ड्यू टू इट्स कर्व शेप इट इन्क्रीजेस द एरिया ऑफ द पोल. ह्याच्यामुळे पोलचा एरिया इन्क्रीज होतो. याच्यामुळे पोलचा एरिया एनलार्ज होतो आणि एनलार्ज पोलमुळे जे फ्लक्स आहेत ते त्या इंटरनल पार्ट मध्ये व्यवस्थित काय होत लेकरांनो? येस, पास होतात, सर्क्युलेट होतात. ठीक आहे. चल बघा, पोल शू इज अन एक्सटेंडेड पार्ट ऑफ द पोल ड्यू टू इट्स कर्व शेप इट इन्क्रीजेस द एरिया ऑफ पोल. पुढे काय लेकरांनो? ड्यू टू धिस एनलार्ज एरिया, due to this enlarged area, more magnetic flux can pass through the air gap of to the armature. Yes, flux can pass through the air gap to the armature. Next point काय लेकरांनो? ठीक आहे, आता समजून सांगितलंय ना. A low reluctance magnetic material such as cast steel, cast iron is used for construction of pole. म्हणजे ह्या पोल साठी सुद्धा आणि त्याचबरोबर लेकरांनो ह्या योक साठी सुद्धा जे मटेरियल आपण वापरणार आहोत ते मटेरियल कसं असलं पाहिजे रे? लो रिलक्टन्स मटेरियल असलं पाहिजे. लो रिलक्टन्स, हाय परमियाबिलिटी. ठीक आहे. चला बघा लेकरांनो, ठीक आहे. पोल और पोल शू. पुढे काय रे? पोल आर मेड युझिंग द लॅमिनेटेड शीट्स. हे किती वेळेस तरी तुम्ही सब्जेक्ट मध्ये हा शब्द ऐकलेला आहे की कोर लॅमिनेटेड, कोर लॅमिनेटेड. अरे लॅमिनेटेड म्हणजे काय लेकरांनो? तर ज्या दोन शीट्स आहेत त्या दोन शीट्सच्या मध्ये एक इन्सुलेशनची लेअर असते, जेणेकरून जेणेकरून ह्या दोन कंडक्टिंग प्लेट मध्ये शॉर्ट सर्किट होऊ नये. ठीक आहे. त्याचबरोबर ह्या दोन प्लेट मध्ये एडी करंट लॉस ऑफर होऊ नये, त्याच्यामुळे इन्सुलेशनची लेअर दिलेली असते. त्याचं आपण लॅमिनेशन म्हणत असतो. ठीक आहे. सो पोल्स आर मेड युजिंग द लॅमिनेटेड शीट्स. लॅमिनेटेड हेल्प टू रिड्यूस द एडी करंट लॉस. लॅमिनेशन help to reduce the eddy current loss, which improves the efficiency of the DC machine. ठीक आहे. अरे लेकरांनो, इफिशियन्सी कधी इम्प्रूव्ह होते? जर लॉसेस कमी झाले ना. मग मला सांगा, तुम्ही जर लॅमिनेट करत असाल पोल शूला, योकला, तरी लॉसेस कमी झाले. लॉसेस कमी झाली म्हणजे ओव्हरऑल त्या डीसी मशीनच्या इफिशियन्सी वरती फरक होणार, इफिशियन्सी इन्क्रीज होणार. ही सोपी समज तुम्हाला आली पाहिजे. ठीक आहे. चला पाहून घ्या बरं व्यवस्थित. नेक्स्ट, फील्ड वाइंडिंग और एक्साइटेशन वाइंडिंग. आत्ताच तुम्ही पाहिलात, काय पाहिलं की अशा प्रकारे आपण जी डायग्राम आहे ती डायग्राम, ठीक आहे, हे आत्ताच तुम्ही अशा प्रकारे इथे डायग्राम पाहिलेली आहे. हा काय लेकरांनो? ह्याच्यावरती आपण वाइंडिंग वाउंड करतो. ह्याच्यावरती काय करतो रे? वाइंडिंग वाउंड करतो. ठीक आहे. कुठली वाइंडिंग वाउंड करतो रे? ही आहे लेकरांनो फील्ड वाइंडिंग आहे. हे जे आहे हे काय लेकरांनो? पोल शूज. पोल शूज. ठीक आहे. काय अडचण? मग मला सांगा, फील्ड वाइंडिंगलाच आपण काय म्हणतो? एक्साइटेशन वाइंडिंग म्हणतो. आणि ह्याची जी दोन टर्मिनल्सला नाव देतो, एकाला F1 आणि दुसऱ्याला F2. ठीक आहे. फील्ड वाइंडिंग F1, फील्ड वाइंडिंग F2. बघा, कॉइल्स वाउंड अराउंड द. कॉइल म्हणजे काय बाळांनो? ही पूर्णच्या पूर्ण एक कॉइल आहे. ही पूर्णच्या पूर्ण काय रे? कॉइल. मी तुम्हाला नेहमी सांगितलंय, बघा बघा रे, हा अशा प्रकारे जर असेल, ठीक आहे, तर हा काय झाला लेकरांनो? तर इथेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की, बघा आणखी समजून सांगतोय, काही अडचण नाही. हा जो आहे तो, हा जो आहे तो कंडक्टर आहे, कंडक्टर फर्स्ट. आणि पलीकडला जो आहे हा कंडक्टर फर्स्ट आहे. आणि लेकरांनो हा जो आहे तो काय रे? ह्या साईडचा हा आहे कंडक्टर सेकंड. कंडक्टर फर्स्ट, कंडक्टर सेकंड. आणि ह्या दोघांना एकत्र मिळून, ह्या दोघांचं एकत्र जर केलं तर ह्याला म्हणायचं लेकरांनो टर्न. काय म्हणायचं रे? टर्न.
आणि नंबर ऑफ टर्न एकत्र आले त्याला म्हणायचं कॉईल. ठीक आहे. मोर नंबर ऑफ टर्न्स, मोर नंबर ऑफ टर्न्स, यस, ग्रुप ऑफ टर्न्स किंवा मोर नंबर ऑफ टर्न्स कॉल्ड ॲज कॉईल. आणि बाळांनो, यस, नंबर ऑफ कॉईल कॉल्ड ॲज अ वाइंडिंग. जर एकत्र कॉईल 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 आला त्याला आपण काय म्हणतो, वाइंडिंग मिळत असतो. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला कळेल पुढे. ठीक आहे. चला पहा बरं. ठीक आहे. चल बघा रे, कॉईल वाउंड अराउंड द पोल कोर आर कॉल्ड एज अ फील्ड कॉईल. द कॉईल वाउंड अराउंड द पोल कोर आर कॉल्ड एज अ फील्ड कॉईल. ठीक आहे. पुढं, फील्ड कॉईल आर कनेक्टेड इन सिरीज टू फॉर्म द फील्ड वाइंडिंग. आत्ताच म्हणलो ना, नंबर ऑफ कॉईल जर एकत्र आल्या काय तयार झालं रे, फील्ड वाइंडिंग. इकडे पहा बाळांनो, इकडे लक्ष द्या रे. बघा रे, ही एक कॉईल आहे, ही एक कॉईल आहे, ही दुसरी कॉईल आहे, ही इथे या ठिकाणी तिसरी कॉईल आहे. ठीक आहे. मी या ठिकाणी मेन्शन करतोय कॉईल फर्स्ट, या ठिकाणी मेन्शन करतोय कॉईल सेकंड, या ठिकाणी मेन्शन करतोय कॉईल थर्ड. आणि जेव्हा ह्या सगळ्या कॉईलला मी सिरीज मध्ये कनेक्ट करतोय, जेव्हा सगळ्या कॉईलला सिरीज मध्ये कनेक्ट करतोय, तेव्हा ह्या परत सगळ्याला मिळून काय म्हणायचं लेकरांनो, वाइंडिंग म्हणायचंय. काय म्हणायचं रे, वाइंडिंग. आहे का नाही सोपं? क्लिअर? येस सर. ठीक आहे. बघा, कॉइल्स वाउंड अराउंड द पोल कोर आर कॉल्ड ॲज पोल कोर. हे जे दिसतंय, हे जे आहे पोल कोर आहे. ठीक आहे. पोल कोर आर कॉल्ड एज अ फील्ड कॉइल. पुढे काय रे, फील्ड कॉइल आर कनेक्टेड इन सिरीज टू फॉर्म अ फील्ड वाइंडिंग. येस सर, आता कळतंय हो, छान कळतंय. बघा मग, वेन करंट फ्लो थ्रू द फील्ड वाइंडिंग इट मॅग्नेटाइज द पोल अँड पोल शू. जर ह्या फील्ड वाइंडिंग मधून जर करंट फ्लो झाला तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. बरोबर आहे. आणि मॅग्नेटाइज करतं कुणाला, पोलला आणि पोल शूला. पुढे काय मित्रांनो, मॅग्नेटिक फ्लक्स फाय इज प्रोड्यूस्ड इन द एअर गॅप बिटवीन द पोल शू अँड द आर्मेचर. बरोबर आहे. हा पोल शू झाला, हा पोल शू, आणि याच्या खाली आपल्याला माहिती आहे अशा प्रकारे आर्मेचर स्लॉट असते. येस और नो? येस सर. येस. बघा किती इंटरेस्टिंग समजून सांगतोय. प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी छान कळावं, सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट यावा, हा झाला एअर गॅप लेक्चर. बरोबर आहे. आणि आपण म्हटलं होतं की रे, जे पोल शू आहे, यस, जे पोल शू आहे त्या पोल शू मध्ये सुद्धा मी म्हटलं तुम्हाला की पोल शू एनलार्ज काय आहे, तर मॅग्नेटिक फ्लक्स पास झाले पाहिजे व्यवस्थित त्यासाठी. ठीक आहे. पोल शूचं जे मटेरियल आहे ते लो रिलक्टन्स हाय परमेबिलिटी मटेरियल आहे. कारण मॅग्नेटिक लो रिलक्टन्सच अर्थ की मॅक्झिमम फ्लक्स हे पास होणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग बघा, कॉपर इज यूज ॲज अ मटेरियल फॉर द फील्ड वाइंडिंग कंडक्टर. फील्ड वाइंडिंग साठी कुठलं मटेरियल यूज करतो लेकरांनो, कॉपर. ही काय नवीन गोष्ट आहे का आपल्यासाठी? नाही. मग जेव्हा करंट फ्लो होतो लेकरांनो, तेव्हा हे जे पोल्स आहेत इथं नॉर्थ किंवा साऊथ पोल प्रोड्यूस होतं. काय होतं लेकरांनो, इथे नॉर्थ किंवा साऊथ पोल प्रोड्यूस होतं. म्हणून लिहिलंय, ड्यू टू द करंट फ्लो अल्टरनेट नॉर्थ अँड साऊथ पोल आर प्रोड्युस्ड. काय अडचण नाही सर. एवढं तुम्ही असं एक्सप्लोर करून सांगितलंय ना सर, का गोष्टी कळणार नाही. तो एक एक शब्द, एक एक ओळ तुम्ही या ठिकाणी वाचून समजून सांगायला, प्रत्येक गोष्ट ही मी व्यवस्थित टाईप करून मेन्शन केली आहे. कारण ती सहजच वाचल्यावर सुद्धा तुम्हाला मला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. माझ्यासारखे काही असतात ना विद्यार्थी, ठीक आहे, माझ्यासारख्या काही, ठीक आहे, थोडस विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कळावं म्हणून हे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे पाहण्याकरांनो, द डायरेक्शन ऑफ द पोल एन और एस at each core is decided by the right hand thumb rule. Again same, right hand thumb rule. right hand thumb rule प्रमाणे काय, करंट जर इकडे फ्लो झालं तर नॉर्थ पोल इकडे, येस, करंट जर असं इकडे फ्लो झालं, तुम्हाला ह्या गोष्टीवर मी थोडस येणार आहे पुढे, सध्या तात्पुरतं लक्षात ठेवा. द डायरेक्शन ऑफ द पोल नॉर्थ और साउथ at each core is decided by the right hand thumb rule. ठीक आहे. for a current carrying conductor, for a what, करंट कॅरिंग कंडक्टर. चला पुढे बघा. मग आता आर्मेचर कोर. हे बघा रे, आत्ताच लेकरांनो इथे मी हे ड्रॉ करत होतो, हे काय रे, हे आर्मेचर कोर आहे. काय बाळांनो, आर्मेचर कोर आहे. ठीक आहे.
मग चला पहा रे, बघा रे, आर्मेचर कोर इज अ सिलेंड्रिकल ड्रम माउंटेड ऑन द शाफ्ट. राईट आहे, राईट आहे सर. दिस इज द शाफ्ट, दिस इज द की वे. ठीक आहे, हे स्लॉट्स, हे झालं तीथ. ठीक आहे, हे झालं एअर होल्स. एअर होल का असतात? व्हेंटिलेशन साठी असतात. कारण जेव्हा रोटेट होतो करंटमुळे, फ्रिक्शनमुळे, ठीक आहे, तिथे लेकरांनो वेअर अँड टेअरमुळे हीट प्रोड्यूस होते आणि त्या हीटला रिड्यूस करण्यासाठी या ठिकाणी एअर होल्स प्रोव्हाइडेड केलेले असतात. ठीक आहे, मग बघा रे, आर्मेचर कॉइल इज अ सिलेंड्रिकल ड्रम माउंटेड ऑन द शाफ्ट. येस और नो? येस सर. पुढचं, इट प्रोव्हाइड विथ अ लार्ज नंबर ऑफ स्लॉट्स ऑल ओव्हर इट्स पेरिफेरी. आहेत का नंबर ऑफ स्लॉट्स ऑल ओव्हर इट्स पेरिफेरी? पेरिफेरी मीन्स व्हॉट? सर्कम्फरन्स वरती. दॅट्स इट. ठीक आहे सर. मग बघा, ऑल दिस स्लॉट्स आर पॅरलल टू द शाफ्ट ऍक्सिस. आहेत ना सर? बघा ना, हे अशा प्रकारे असतात. तुम्हाला जर याची डायग्राम माहिती नसेल तर ही डायग्राम अशा प्रकारे असते बाळांनो. ठीक आहे, आणि हे जेवढे काही जे पोल्स आहेत ना, हे जेवढे काही सगळे कसे आहेत? ह्या शाफ्ट, हा शाफ्ट आहे. ठीक आहे, ज्यांना कळत नाही त्यांनी समजून घ्या रे. ठीक आहे, हा शाफ्ट आहे बाळांनो. बरोबर आहे, हा शाफ्ट आहे. आणि ह्या शाफ्टला हे जे पोल्स आहेत, ह्या शाफ्टला हे जे स्लॉट्स आहेत, हे कसे आहेत रे? पॅरलल आहेत की नाही? येस और नो? येस सर, आहे तो. ठीक आहे, सो आर्मेचर कंडक्टर आर प्लेस्ड इन दिस स्लॉट. आर्मेचर कंडक्टर आर प्लेस्ड इन दिस स्लॉट्स. आर्मेचर कंडक्टर आर प्लेस इन दिस स्लॉट. पुढे काय रे? आर्मेचर कोर प्रोव्हाइड्स. आर्मेचर कोर पूर्णच्या पूर्ण ही असेंब्ली त्याला कोर म्हणायचं असतं. ठीक आहे, सो आर्मेचर कोर प्रोव्हाइड्स अ लो रिलक्टन्स पाथ. परत परत सर शब्द येतोय, लो रिलक्टन्स, लो रिलक्टन्स. अरे म्हणजे काय? जेवढं कमी रेजिस्टन्स तेवढं जास्त करंट. त्याचप्रमाणे जेवढं कमी रिलक्टन्स तेवढं जास्तीत जास्त मॅग्नेटिक फ्लक्स पास होतात. ठीक आहे, चला समजून घ्या. So armature core provides a low reluctance path to the flux produced by the which winding? Field winding. ठीक आहे, चला बघा रे, हाय परमियाबिलिटी म्हटलं ना, लो रिलक्टन्स, हाय परमियाबिलिटी. ठीक आहे, लो रिलक्टन्स मटेरियल सच एज कास्ट स्टील, कास्ट आयरन आर यूज्ड फॉर द आर्मेचर कोर. तुम्ही म्हणणार की सर अहो हे शब्द ऐकलेलंच परत ऐकावं लागतात. बरोबर आहे ना? कुठलं कुठलं? कास्ट स्टील, रोल्ड स्टील, येस, सिलिकॉन स्टील, परत कास्ट आयरन. मग कुठलं मटेरियल वापरणार तुम्ही? हेच मटेरियल आहे ना रे. बरोबर आहे. दिस आर द बेसिक बिल्डिंग मटेरियल विच आर युज्ड फॉर द डीसी मशीन्स. ठीक आहे, चला बघा रे. मग एअर्स आर प्रोव्हाइडेड फॉर द एअर सर्क्युलेशन विच हेल्प इन कूलिंग ऑफ द आर्मेचर कोर. आताच मी सांगितलंय. ठीक आहे, आणि लेकरांनो काय रे नेक्स्ट? द लॅमिनेशन कन्स्ट्रक्शन इज यूज टू रिड्यूस द एडी करंट लॉस. हे पूर्णच्या पूर्ण जे कन्स्ट्रक्शन आहे आर्मेचर कोरचं, जी पूर्ण आर्मेचर ड्रम आहे, आर्मेचर जी असेंब्ली आहे ती लॅमिनेटेड आहे इन ऑर्डर टू रिड्यूस द एडी करंट लॉस. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे रिंग, हे दुसरं रिंग, त्या दोघांच्या मध्ये लॅमिनेशन, तिसरं रिंग, चौथं रिंग, असे नंबर ऑफ रिंग असे करू 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 हा ड्रम तयार झाला. असे एक एक दोन रिंग मध्ये गॅप, दोन रिंग मध्ये गॅप, असा हा ड्रम तयार झालेला आहे. ठीक आहे, चला पाहून गेले मित्रांनो. ठीक आहे, इथे बघा हे मॅग्नेटिक, बघा वेगवेगळे पोल तयार झालेत. त्याच्यावरती काय काय समजत आहे तेवढी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, इथे दिसतोय तुम्हाला नॉर्थ पोल, इथे दिसतोय साऊथ पोल, इथे दिसतोय नॉर्थ पोल, इथे दिसतोय साऊथ पोल. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार सर इकडे नॉर्थ पोल कसं काय तयार झालं? इकडे दिसतं का हे दोन एरो दिसतात? चला समजून सांगतो इथे तुम्हाला. राईट हँड थंब रूल. काय समजून सांगतो रे बाळांनो? राईट हँड थंब रूल. ठीक आहे, मग राईट हँड थंब रूल कसा आहे? तर बघा रे, पूर्ण फिंगर्स ड्रॉ करतोय. येस, ठीक आहे, चला. राईट हँड रूल, हा जो थंब आहे एव्हरीवन, चलो बच्चो, ठीक आहे, हा जो थंब आहे तो थंब काय शो करतो? तो थंब शो करतो पोल. थंब जर वरत असेल तर हा शो करतो नॉर्थ पोल. काय शो करतो रे? नॉर्थ पोल. आणि हे जे आहेत हे शो करतात डायरेक्शन ऑफ करंट.
डायरेक्शन ऑफ करंट. ठीक आहे. तुम्ही म्हणणार सर तुम्ही चुकीचं शिकवायला. आम्ही असं पण शिकलोय. कसं शिकलोय हो? बरेच जण विद्यार्थी असं म्हणत असतील, सर आम्ही असं शिकलोय. काय शिकलोय? तर बघा, हा कंडक्टर आहे. बरोबर आहे? येस और नो? आणि ह्या कंडक्टरला लेकरांनो जो थंब शो करतोय, ठीक आहे. हा जो थंब शो करतोय करंटची डायरेक्शन, करंट डायरेक्शन. बरोबर आहे. थंब काय शो करतो? थंब शो करतो करंटची डायरेक्शन. आणि एनसर्कल्ड फिंगर जे आहेत, कुठले फिंगर? एनसर्कल्ड फिंगर काय शो करतात? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इथे लिहितोय एनसर्कल्ड फिंगर्स काय शो करतात? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. हे लहानपणी शिकलेले आहेत. हे राईट हँड थंब तुम्ही लहानपणी शिकलात. येस. कुठल्या सब्जेक्ट शिकलात? बेसिक फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तेव्हा लहान होता, आता मोठं झालं जरा. ह्यालाच उलट करायचंय. थंबला आता पोलची डायरेक्शन म्हणजे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन द्यायची आणि फिंगरला डायरेक्शन द्यायची. कशाची रे मित्रांनो? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. थंबला पोलची डायरेक्शन आणि ह्याला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. याच्या उलट, जसं इथं करंटची डायरेक्शन आणि फिंगरला मॅग्नेटिक फील्डची आहे, ह्याच्या उलट इथं. मग मला सांगा, आता मी इथे प्रत्येक जण तुम्हाला इथे एक गोष्ट क्लिअर करून देतोय. ठीक आहे. चला ती गोष्ट समजून घ्या. ही इकडे डायरेक्शन आहे. बरोबर आहे. ही इकडे डायरेक्शन आहे. बरोबर आहे. ही इकडे डायरेक्शन आहे. बरोबर आहे. येस. ही वरच्या बाजू डायरेक्शन आहे. चला रावा राईट हँड थंब रूल. हे बघा रे, फिंगर इकडे चाललेत म्हणजे करंट इकडे चाललाय म्हणजे फिंगर इकडे. थंब कुठे आहे? खाली आहे म्हणजे नॉर्थ पोल. थंब काय शो करतो? नॉर्थ पोल. आहे का इथे नॉर्थ पोल? येस सर आहे. हा बघा, फिंगर खाली आहेत. फिंगर खाली आहेत. अरे आता ह्याला लावून बघूत. फिंगर खाली आहे, तिथे नॉर्थ साऊथ पोल पाहिजे. मी काय चुकीचं केलंय? जमलं नाही ह्याला. हे चुकलंय लेकरांनो. इथे करंटची डायरेक्शन अपवर्ड पाहिजे. कळतंय? फिंगर खाली केलं तर इकडे नॉर्थ पोल, इकडे कुठला पोल तयार होईल? साऊथ पोल. हा एकच मिनिट. इकडं इकडं साऊथ. हा इकडं. व्हेरी गुड. बरोबर आहे. चला पहा लेकरांनो, ही डायरेक्शन एक्झॅक्टली राईट आहे. समजून घेऊ. चला, ही डायरेक्शन अगदी बरोबर आहे. आता लेकरांनो फिंगर खाली चाललेत आपले. फिंगर कुठे आहेत रे? हे बघा, खालच्या बाजूला फिंगर आहे. थंब इकडून निघाले. इकडं नॉर्थ पोल चाललाय हो. पण या साईडला मधल्या बाजूला पोल कुठला येतोय बाळांनो? मधल्या इकडे नॉर्थ पोल येतं, मधल्या बाजूला पोल कुठला आहे? साऊथ. आलंय? येस सर. इथे लक्ष द्या. इथे लक्ष द्या. बघा प्लीज. बघा मधल्या बाजूला डायरेक्शन इकडे आहे करंटची. करंटची डायरेक्शन इकडे आहे. अॅरो इकडे आहे. करंट थंब कुठे आहे? मध्ये. मधल्या बाजूला पोल कुठला आहे? साऊथ पोल का नॉर्थ पोल? नॉर्थ पोल सर. कळालं छान. हा इकडे बघा रे, वरच्या बाजूला करंट चाललाय. इकडे नॉर्थ साऊथ पोल आहे. पण बाहेरच्या बाजूला पोल कुठला तयार झालाय? साऊथ पोल. हे झालं साऊथ. जो या या आर्मेचर ड्रमच्या साईडला जो तुम्हाला पोल डिफाईंड होईल, तोच इथं आपल्याला लिहायचा आहे. जसं की इकडे बघा रे, बघा मधल्या बाजूला नॉर्थ, इकडे बघा इकडल्या बाजूला नॉर्थ, इकडे काय असेल? साऊथ. लिहिला साऊथ. इकडे समजून घ्या. इकडे बघा, करंट इकडे चाललाय. मध्ये काय रे? थंब मध्ये चाललाय म्हणजे नॉर्थ पोल मध्ये. इथं चेक करा, थंब बाहेर चाललाय. या साईडला काय असेल? साऊथ पोल. तर आला साऊथ पोल. बरोबर आहे ना? थंब इकडे चाललाय तर ही साईड काय? साऊथ पोलची. कळालंय? येस सर. ठीक आहे. परत पहा लेकरांनो, हा जो आहे तो इकडे बघा आर्मेचर पूर्णचा ड्रम आहे. मी तुम्हाला म्हटलं ना का ही एक शीट मध्ये लॅमिनेशन, दुसरी शीट लॅमिनेशन, अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे. हे आर्मेचर कंडक्टर आहेत. ठीक आहे. हा शाफ्ट आहे. ओके. हे कम्युटेटर आहे. कम्युटेटर लेकरांनो, आणि ह्यालाच काय म्हणतो रे आपण? स्प्लिट रिंग म्हणतोय. ह्यालाच काय म्हणतो लेकरांनो? स्प्लिट रिंग म्हणतोय. ठीक आहे. हा दिसतोय, हा सुद्धा काय लेकरांनो? हा सुद्धा शाफ्ट आहे. मग मला सांगा, जो पूर्णच्या पूर्ण आर्मेचर ड्रम आहे तो कशावर माउंटेड आहे बाळांनो? शाफ्ट वरती माउंटेड आहे सर. कशावरती माउंटेड आहे रे? शाफ्ट वरती माउंटेड आहे. ठीक आहे. चेक करू शकता आर्मेचर वाइंडिंग, कम्युटेटर, बेअरिंग, शाफ्ट. येस और नो एक्सेट्रा. काय अडचण? इथे सुद्धा चेक करा. हे बघा, हे एक स्ट्रक्चर जे आहे, हे एक स्ट्रक्चर पूर्णच्या पूर्ण. ठीक आहे. असे एकमेकांना बघा, हे सेकंड, नेक्स्ट 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 असे नंबर ऑफ या ठिकाणी तुम्ही पाहू
शकता आणि ह्या प्रत्येकाच्या मध्ये काय रे लॅमिनेशन आहे. स्लॉटच्या मध्ये प्रत्येकाच्या मध्ये काय लॅमिनेशन. आणि इथं तुम्ही काय दिलं ह्याला डीसी सप्लाय दिलाय, डीसी एक्साइटेशन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. हे जे दिलेले लेकरांनो हे काय रे डीसी एक्साइटेशन. काय अडचण नाही सर, इथपर्यंत काय अडचण नाहीये. ओके चला आता झालं लेकरांनो आर्मेचर वाइंडिंग. चला पहा रे मग काय रे आता आर्मेचर कंडक्टर आपल्याला माहिती आहे इथे कुठली वाइंडिंग आहे बघा की हे आर्मेचर वाइंडिंग ह्या स्लॉट मध्ये, आर्मेचर स्लॉट मध्ये कुठली वाइंडिंग प्लेस केली आहे, आर्मेचर वाइंडिंग प्लेस केली आहे. ठीक आहे मग बघा द आर्मेचर कंडक्टर मेड ऑफ कॉपर कशापासून तयार झाले, कॉपर पासून, प्लेस्ड इन द आर्मेचर स्लॉट प्रेझेंट ऑन द प्रेझेंट ऑन द आउटर पेरिफेरी ऑफ द आर्मेचर कोर. आहे का आउटर पेरिफेरी, येस सर. हे बघा हे आउटर पेरिफेरी आहेत, आउटर पेरिफेरी आहेत, आउटर पेरिफेरी. लुक ऍट दिस, दीज आर ऑल आर आउटर पेरिफेरी, आउटर पेरिफेरी. ओके यस सर. चलो आगे देखो बच्चों, आर्मेचर कंडक्टर आर इंटरकनेक्टेड टू फॉर्म द आर्मेचर वाइंडिंग. जेवढे काही आर्मेचर कंडक्टर आहेत हे एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत कशासाठी लेकरांनो, टू फॉर्म द आर्मेचर वाइंडिंग. ठीक आहे चला पुढे बघा लेकरांनो, when the armature winding is rotated using a primer, yes, it cuts the magnetic flux line, it cuts the magnetic flux line and voltage get induced in it. ठीक आहे व्होल्टेज म्हणायच्या ऐवजी तुम्ही इथे लिहू शकता छान शब्द ईएमएफ. ठीक आहे पुढे बघा रे, आर्मेचर वाइंडिंग इज कनेक्टेड टू द एक्सटर्नल सर्किट. आर्मेचर वाइंडिंग कोणाला कनेक्टेड आहे, एक्सटर्नल सर्किटला कनेक्टेड आहे, लोडलाच. ह्यालाच आपण लेकरांनो लोड रेजिस्टन्स म्हणतोय. काय म्हणतो रे, लोड रेजिस्टन्स. अडचण नाही सर. थ्रू द कम्युटेटर अँड ब्रशेस, थ्रू द कम्युटेटर अँड व्हॉट ब्रशेस. ठीक आहे मग मटेरियल कुठल्या कुठल्या यासाठी बघा रे, मटेरियल युज्ड द आर्मेचर वाइंडिंग कॅरीज द एंटायर लोड करंट. पूर्णच्या पूर्ण लोड करंट हे कोण कॅरी करतं, यस आर्मेचर. सो यस आर्मेचर वाइंडिंग कॅरीज द एंटायर लोड करंट, सो इट मस्ट बी मेड ऑफ गुड कंडक्टिंग मटेरियल. म्हणून कुठलं वापरलं आपण गुड कंडक्टिंग मटेरियल, कॉपर वापरलेलं आहे. ठीक आहे चला पहा लेकरांनो पुढे काय रे कम्युटेटर. काय कम्युटेटरचं, अ कम्युटेटर इज अ सिलेंड्रिकल ड्रम माउंटेड ऑन द शाफ्ट अलॉंग विथ द आर्मेचर कोर. येस और नो, यस सर. ठीक आहे बघा हे पूर्णचे पूर्ण आर्मेचर कोर त्यांच्या सोबत कम्युटेटर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय माउंट केलेलं आहे. ठीक आहे यस सर. इट इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ वेज शेप सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय रे, तर तुम्ही या ठिकाणी बघा लेकरांनो दिसतंय हे लाईन दिसतंय, ही लाईन, ही लाईन, ही लाईन, हे काय हे नंबर ऑफ सेगमेंट आहेत. आणि वेज शेप म्हणजे काय लेकरांनो, तर एका पूर्णच्या पूर्ण सर्क्युलर फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. इट इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ वेज शेप सेगमेंट ऑफ हार्ड ड्रॉन कॉपर. कशापासून तयार झाले रे, हार्ड ड्रॉन कॉपर पासून तयार झाले. आणि ह्या दोन सेगमेंटच्या मध्ये जे सेगमेंट आहेत त्याच्यामध्ये काय लेकरांनो, थीन लेअर ऑफ मायका आहे. आणि थीन लेअर ऑफ मायका म्हणजेच काय लेकरांनो, इन्सुलेशन प्रोव्हाइडेड, इन्सुलेशन प्रोव्हाइडेड. दॅट्स इट. येस सर. बघा द सेगमेंट्स आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर बाय द थीन लेअर ऑफ मायका. येस इन्सुलेशन प्रोव्हाइडेड लिहिले. ठीक आहे जेणेकरून शॉर्ट सर्किट होऊ नये. द आर्मेचर वाइंडिंग इज टॅप्ड ऍट द व्हेरियस पॉइंट and the tapping are successfully connected to the various segment of the commutator. म्हणजे काय तर तुम्ही इकडे परत पाहू शकता ह्या ज्या वाइंडिंग्स आहेत, ह्या वाइंडिंग्स आहेत. ठीक आहे ह्या सगळ्या वाइंडिंग कोणाला कनेक्टेड आहेत, ह्या कम्युटेटर सेगमेंटला कनेक्टेड आहेत. येस और नो, येस सर. म्हणूनच लेकरांनो आपण इथे लिहित असताना एक गोष्ट लिहितोय ती म्हणजे काय रे, नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट इज इक्वल टू, इथे मी एक नोट पॉइंट लिहू इच्छितो तो म्हणजे नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट इज इक्वल टू, नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ आर्मेचर कॉइल, आर्मेचर कॉइल. ठीक आहे हा पॉइंट महत्वाचा, नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट इज इक्वल नंबर ऑफ आर्मेचर कॉइल. जर तुम्हाला आणखी छान समजून घ्यायचं असेल बाळांनो तर इथे मी या ठिकाणी एक डायग्राम ड्रॉ करतोय. ठीक आहे हे कम्युटेटर झालं आणि कम्युटेटरच्या इथे
या कम्युटेटरच्या इथे तुम्हाला डायग्राम कशा प्रकारे ड्रॉ करता येईल इकडे बघा. ही कॉईल, ही दुसरी कॉईल, तिसरी कॉईल, चौथी कॉईल, पाचवी कॉईल, सहावी कॉईल, सातवी कॉईल, आठवी कॉईल, नववी कॉईल, 10वी कॉईल, 11वी कॉईल आणि ही 12वी कॉईल. सो हे जे दिसतंय हे तुम्हाला दिसतंय हे जे आहे आर्मेचर कॉईल आहे आणि कम्युटेटर आहे का नाही कनेक्टेड. ठीक आहे, म्हणून लिहिले नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ आर्मेचर कॉईल. ठीक आहे, चला छान. येस सर. चला मग आता फंक्शन काय आहे कम्युटेटरचं. सर कितीदा ऐकलंय हो फंक्शन, परत परत नका ना, आता कंटाळा यायलाय कंटाळा, 2च मिनिटात कंप्लीट करतो. कन्वर्ट एसी इंड्युस्ड इन द आर्मेचर कॉइल. एसी इंड्युस्ड जे आहे ते कसं आहे रे, सायनोसॉइडल नेचर. सायनोसॉइडल कन्वर्ट एसी इंड्युस्ड सायनोसॉइडल इन द आर्मेचर इनटू युनिडायरेक्शनल. कारण हे जे सायनोसॉइडल आहे बाळांनो, हे कसं आहे रे, बाय डायरेक्शनल आहे. No, bidirectional. Convert the AC induced in the armature into unidirectional, bidirectional to unidirectional DC output in the generator. That's it. ठीक आहे. परत काय रे, प्रोव्हाइड मेकॅनिकल रेक्टिफिकेशन. मेकॅनिकल रेक्टिफिकेशन म्हणजे काय, रोटेट होते ना आपल्यासारखं बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये शिकल्यासारखं नाही ना. रेक्टिफायर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. डायोड्स वापरलेत, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह मध्ये सेंटर टॅप्ड बीज वेव्ह, हे तर नाही ना. हे मेकॅनिकल रेक्टिफायर आहे म्हणून लिहिलेले मित्रांनो. सो प्रोव्हाइड द मेकॅनिकल रेक्टिफिकेशन. ठीक आहे, चला पुढे पहा रे. पुढे काय लेकरांनो, पुढे बघा. इट कलेक्ट द करंट फ्रॉम द आर्मेचर कंडक्टर. कुठून कलेक्ट करणार कम्युटेटर, आर्मेचर कंडक्टर कडून, अँड पासेस इट टू द एक्सटर्नल लोड वाया ब्रशेस. दॅट्स इट. ठीक आहे. फॉर डीसी मोटर इट हेल्प फॉर प्रोड्यूस द युनिडायरेक्शनल टॉर्क. डीसी मोटरला युनिडायरेक्शनल टॉर्क प्रोड्यूस करतं आणि डीसी जनरेटरला हा सायनोसॉइडल इंड्युस्ड ईएमएफ ला म्हणजे बायडायरेक्शन इंड्युस्ड ईएमएफ ला युनिडायरेक्शन इंड्युस्ड मध्ये कन्वर्ट करत असतं. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लेकरांनो, हे इंड्युस्ड ईएमएफ इंड्युस्ड इन आर्मेचर जे की सायनोसायडल नेचरचे आहेत. जे की काय लेकरांनो, सायनोसायडल नेचरचे आहेत. आणि सायनोसायडल नेचरला कशात कन्वर्ट केले लेकरांनो, हे जे आहेत हे आहेत बाय डायरेक्शनल. कसे आहेत, हे जे आहेत ते बाय डायरेक्शनल आहेत. आणि कशामध्ये कन्वर्ट केलेत, युनिडायरेक्शन मध्ये. ठीक आहे, युनिडायरेक्शनल मध्ये कन्वर्ट केलेले. हे बाय डायरेक्शनल आहेत, कन्वर्ट केले युनिडायरेक्शनल मध्ये. ठीक आहे, व्होल्टेज अक्रॉस द लोड. ठीक आहे, किंवा लेकरांना ह्या ठिकाणी ह्याला आपण लिहूत लोड रेजिस्टन्स. दॅट्स इट. ठीक आहे, इथे आपण लिहू पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, पण इकडे जे कन्वर्जन आहे ते काय लेकरांना, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह या ठिकाणी लिहित असतो ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. या ठिकाणी पण लिहूत लेकरांनो ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. ह्याला आपण पल्सेटेड डीसी सप्लाय सुद्धा म्हणतो. काय म्हणतो रे, पल्सेटेड डीसी सप्लाय. ठीक आहे. आणि पल्सेटेड डीसी सप्लाय बद्दल एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का नाही. ठीक आहे, पल्सेटेड डीसी सप्लाय काय लेकरांनो, तर हे, yes, there is a change in magnitude. There is a only change in magnitude, not direction. There is only change in magnitude, not direction. But लेकरांनो जर इथं तुम्ही विचार केला, there is a change in, there is a change in both magnitude and direction. There is change in both magnitude and direction. ठीक है, yes or no? Yes sir. Waveform क्या है, the EMF induced inside the armature is sine wave produced by the single loop generator किंवा लेकरांनो सिंगल लूप. या ठिकाणी ह्याला आपण अल्टरनेटर सुद्धा म्हणतोय. काय म्हणतो रे, अल्टरनेटर सुद्धा म्हणतोय. द व्होल्टेज अक्रॉस द लोड, yes, becomes a full rectified unidirectional DC voltage due to the use of commutator. So it is basically work as a rectifier. या ठिकाणी याला आपण
मेकॅनिकल रेक्टिफायर सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, काय म्हणू शकतो लेकरांनो? मेकॅनिकल रेक्टिफायर सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, शेवटचा पोर्शन ब्रशेस. आताच आपण म्हणलंय की ब्रशेस जे आहेत ते कशावरती प्लेस आहेत रे? स्लिप रिंग वरती, सॉरी स्प्लिट रिंग किंवा कम्युटेटर वरती प्लेस करतो. ब्रशेसची पोझिशन ही कधीही चेंज होत नाही. ब्रशेसची पोझिशन ही नेहमी कशी असते लेकरांनो? फिक्स राहते. हे तुम्ही ऍक्शन ऑफ कम्युटेटर मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, तेव्हा नीट समजून घ्यायचे. ब्रशेस काय रे? ब्रशेस कंडक्टिंग फ्रॉम द आर्मेचर टू द एक्सटर्नल लोड बाय कार्बन. कशापासून तयार होतात? बाय कार्बन ब्रशेस which are which are held against the commutator surface by spring. तुम्ही या ठिकाणी दिसतंय ही स्प्रिंग वरच्या बाजूला कनेक्टेड असतो आणि हा लुब्रिकंट असतो लेकरांनो. ब्रशचं नेचर काय रे? लुब्रिकंट आहे. हा तो विअर अँड टिअर मुळे, फ्रिक्शन मुळे हळूहळू जीज होते, रिड्यूस होतो. ठीक आहे, आणि कालांतराने आपल्याला हा ब्रश हा रिप्लेस सुद्धा करावा लागतो ड्युरिंग द मेंटेनन्स पिरियड. ठीक आहे, सो ब्रशेस वेअर विथ टाइम सो दे कॅन बी इन्स्पेक्टेड रेग्युलरली अँड रिस्पेक्ट occasionally replaced occasionally. पुढे लेकरांनो फंक्शन ऑफ ब्रशेस काय रे? सो कलेक्ट करंट फ्रॉम द कम्युटेटर सेगमेंट. कम्युटेटर सेगमेंट पासून काय लेकरांनो? ब्रशेस हे करंट कलेक्ट करतात. ठीक आहे, आणि कुणाला डिलिव्हर करतात? डिलिव्हर करंट टू द एक्सटर्नल लोड. डिलिव्हर करंट टू द एक्सटर्नल लोड. त्याच्यानंतर लेकरांनो मेंटेन अ स्मूथ कॉन्टॅक्ट विथ द कम्युटेटर. म्हणजे कम्युटेटर आणि ब्रशेस मध्ये लुब्रिकंट नेचर असल्यामुळे स्मूथ कॉन्टॅक्ट होतात, तिथे स्पार्किंग होत नाही, जास्त वेअर अँड टेअर होत नाही, तिथे जास्त हीट प्रोड्यूस होत नाही, तिथे हॉट स्पॉट प्रोड्यूस होत नाहीत. हे सगळं लेकरांनो कार्बन ब्रशेस मुळे होत असतं. ठीक आहे, त्यानंतर हेल्प इन स्पार्कलेस ऑपरेशन. जर ऑपरेशन स्पार्कलेस असेल लेकरांनो तर काय होऊ शकतं रे? आग लागू शकते. ठीक आहे, डेंजरस हजार्ड्स त्या ठिकाणी ऑकर होऊ शकतात. ठीक आहे, चला आता कुठलं कुठलं मटेरियल यूज करतात? सो ब्रशेस आर मेड ऑफ कार्बन और ग्राफाइट. ठीक आहे, आणि ब्रशेसचा जो शेप आहे तो रेक्टँग्युलर शेप असतो लेकरांनो, जो की तुम्ही इथे पाहू शकता. ठीक आहे, आणि ब्रशेस मध्ये सगळ्यात महत्वाचं काय? सो ब्रश हॅज अ सेल्फ लुब्रिकेटिंग प्रॉपर्टी. कार्बन ब्रश हॅज अ कार्बन brushes has a self lubricating property. Yes, carbon brushes has a self lubricating property. That's it. Clear आहे? Yes, हा जो लेकरांनो आर्मेचर वाइंडिंग, हा ओव्हरऑल पोर्शन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल तर बाकीच्या मित्राशी शेअर करायला विसरू नका. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच तुमचा डाऊट विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे सगळेच्या सगळे व्हिडिओ हे डिप्लोमाला आपल्या ऍप वरती डाउनलोड होत आहेत. जे ऍपची लिंक आहे ते तुम्ही आपल्या सुरुवातीला पाहू शकता. ठीक आहे, तिथून ऍप डाउनलोड करा, कोर्स परचेस करा लेकरांनो. ठीक आहे, कोर्सची प्राइस आहे फक्त 1,500 रुपये आणि प्रत्येक गोष्ट छान या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार आहोत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय.